नमस्कार शेतकरी बंधूंनो, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत बियाणे विभागामार्फत ग्राम बीजोत्पादन ही संकल्पना आपणास माहितीसाठी सांगत आहे। तरी हा व्हिडिओ जर आपणास आवडला तर तुम्ही कृपया शेअर, लाईक आणि सबस्क्राइब करावं। बीजोत्पादन म्हणजे काय, बीजोत्पादन आपण कशासाठी करतो, त्याच्यामध्ये कोणाचा फायदा आहे हे आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। बीजोत्पादनामध्ये पीक उत्पादन वाढीमध्ये बियाणे हा प्रमुख घटक आहे। ह्या प्रमुख घटकामध्ये आपल्याला शुद्ध बियाणे जर वेळेवर वाजवी दरामध्ये जर मिळालं तर पीक उत्पादन वाढीमध्ये त्याचा 100% फायदा होतो हे आपल्याला माहीत आहे। त्यासाठी आपल्याला वेगवेगळी खतं, मजूर यांचा उपयोग करून जर का व्यवस्थित आपण व्यवस्थापन केलेलं असताना सुद्धा जर आपल्याला वेळेवर बियाणं शुद्ध जर भेटलं नसेल तर आपल्याला त्याच्यापासून तोटा निर्माण होऊ शकतो। म्हणून आपण शुद्ध बियाणे निर्मिती करण्याचं काम हे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, महाबीज व कृषी विभाग दरवर्षी करत असते। संतांनी सांगितलेलं आहे, शुद्ध बीजापोटी सर रसाळ गोमटी, म्हणजे शुद्ध बियाणे वेळेवर उपलब्ध होणे आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, यासाठी हा बीजोत्पादनाचा कार्यक्रम ह्या विद्यापीठामध्ये आपण शेतकऱ्यांच्या शेतावर राबवतो। त्याला आपण ग्राम बीजोत्पादन असं म्हणतो। बियाण्याचे प्रकार कोणते कोणते असतात? पहिल्यांदा मूलभूत बियाणे, 2 नंबर पैदासकार बियाणे, 3 नंबर पायाभूत बियाणे, 4 नंबर प्रमाणित बियाणे, 5 नंबर सत्यदर्शक बियाणे। या 5ही प्रकाराचं निर्मिती करण्याचं काम हे विद्यापीठ गेली अनेक वर्ष करत असते। शेतकऱ्यांसाठी विद्यापीठामार्फत, महाबीजमार्फत, कृषी विभागामार्फत प्रमाणित बियाणे आणि सत्यदर्शक बियाण्याचा पुरवठा करण्यात येतो। ग्राम बीजोत्पादन म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतावर बियाणे विद्यापीठाकडून घेणे, महाबीजकडून घेणे, ते लावणे आणि त्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रशुद्ध पद्धतीने बियाणे निर्मिती करणे म्हणजेच ग्राम बीजोत्पादन होय। यामध्ये शेतकऱ्यांना विद्यापीठामार्फत विकसित केलेले जे भात, नाचणी, वरी, भुईमुगचे बियाणे आहे याची संपूर्ण कल्पना त्या शेतकऱ्यांना दिली जाते। शेतकऱ्यांनी त्यांच्या लोकेशननुसार कमी कालावधीमध्ये, मध्यम कालावधीमध्ये, जास्त कालावधीमध्ये, अर्ली ड्युरेशन, मिडले ड्युरेशन आणि लेट ड्युरेशनमध्ये कुठली व्हरायटी आपल्या विभागासाठी आवश्यक आहे निवडण्याचं काम हे पूर्णपणे शास्त्रशुद्ध पद्धतीने विद्यापीठामार्फत आणि शेतकऱ्यांमार्फत पहिल्यांदा केलं जातं। हे समजा ग्राम बीजोत्पादन घेत असताना शेतकऱ्यांनी समूहानं ज्या शेतकऱ्यांना स्वतःचं बियाणं बनवायचं आहे आणि आपल्याला बियाणं बनवून ते विद्यापीठाला किंवा सोसायटीना किंवा वेगवेगळ्या संस्थेने द्यायचं आहे, त्यावेळेस ग्राम बीजोत्पादन निर्मिती आवश्यक असते। बियाणे दिल्यानंतर पेरणीपासून ते काढणीपर्यंत पूर्णपणे देखरेखीचं काम हे विद्यापीठातील शास्त्रज्ञ पूर्णपणे शेतकऱ्यांना समजून सांगतात। हे शेतकऱ्यांना समजून सांगितल्यानंतर जे बियाणे निर्मित होते ते बियाणं परत बायबॅक गॅरंटीनुसार मिनिमम सपोर्टिंग प्राईसच्या त्याच्यापेक्षा जास्त दरानं विद्यापीठ त्यांच्या घरून ज्या ठिकाणी शेत आहे, ज्या ठिकाणी त्यांनी स्टोअर केलं आहे त्या ठिकाणी ते परचेस करतात। परचेस केल्यानंतर ते बियाणं बीज प्रक्रियेमध्ये आणलं जातं। विद्यापीठाचे बीज प्रक्रिया केंद्र मध्यवर्ती संशोधन केंद्र वाकवली, कृषी संशोधन केंद्र शिरगाव, कृषी संशोधन केंद्र कर्जत, कृषी संशोधन केंद्र पालघर या ठिकाणी आहेत। तो बीज प्रक्रिया करतो। बीज प्रक्रिया केल्यानंतर ते बियाणं पॅकिंग करतो आणि ते बाजारामध्ये शेतकऱ्यांना देतो। म्हणजे शेतकऱ्यांसाठीच बियाणे निर्मिती करणे म्हणजेच ग्राम बीजोत्पादन होय। या ग्राम बीजोत्पादनामध्ये ज्या शेतकऱ्यांचं कमीत कमी 1 एकर लँड आहे, 1 एकर लँड होल्डिंग आहे किंवा 4-5 शेतकरी एकत्र येऊन गटशेती करतात, त्यांनाही आम्ही विद्यापीठामार्फत मार्गदर्शन करतो। हे ग्राम बीजोत्पादन केल्यानंतर शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती फार प्रगतीपथावर दिसून आलेली आहे। विद्यापीठामार्फत कोकण विभागामध्ये आतापर्यंत 256 शेतकऱ्यांच्या शेतावर ग्राम बीजोत्पादनाचा कार्यक्रम राबवला जातो। त्याच्यापासून
आतापर्यंत 3000 ते 3500 क्विंटल बियाणे हे निर्मिती करण्याचं काम हे विद्यापीठामार्फत करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये एक संकल्पना अशी आहे की शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतावर शुद्ध बियाणे निर्मिती करावी आणि ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावं। तर त्यासाठी विद्यापीठ संपूर्ण बियाणं देऊ शकत नाही, म्हणून विद्यापीठाने ही संकल्पना काढली की जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा। ग्रामबीज उत्पादन आतापर्यंत 3000 ते 3500 क्विंटल बियाणे हे खरीपामध्ये तयार करून नेक्स्ट खरीपामध्ये आपण बीज प्रक्रिया करून ते बियाणं शेतकऱ्यांना पुरवलं जातं। याच्यामध्ये विद्यापीठामार्फत ज्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत, वेगवेगळे वाण आहेत। आता सध्या आपण ज्या क्षेत्रामध्ये उभा आहोत, ज्या फील्डवर उभे आहात, हे रत्नागिरी 8 म्हणून हे वाण आहे। हे रत्नागिरी 8 हे वाण 2019 साली विकसित करण्यात आलेलं होतं। 58 ते 60 क्विंटल प्रति हेक्टर असं हायब्रिड सारखं उत्पादन देणार हे रत्नागिरी 8 वाण आहे। हे वाण सेंट्रल व्हरायटी रिलीज कमिटीमध्ये म्हणजे आपण नॅशनल लेवलला 6 राज्यामध्ये प्रसारित करण्यात आलेलं असं हे रत्नागिरी 8 वाण आहे। हे रत्नागिरी 8 वाणानं आत्ता सध्या पूर्णपणे कोकण रिजनचा कायापालट करण्याचं काम केलेलं आहे। शेतकऱ्यांच्या शेतावर 70 ते 80 क्विंटल पर हेक्टर असं उत्पादन सापडलेलं आहे। अशी रत्नागिरी 8 रत्नागिरी 1 म्हणून व्हरायटी आहे, कर्जत 2 व्हरायटी आहे, कर्जत 2 लेट व्हरायटी आहे, म्हणजे लेट ड्युरेशनमध्ये चालणाऱ्या व्हरायटी, अर्ली ड्युरेशनमध्ये चालणाऱ्या, मिड लेट ड्युरेशनमध्ये चालणाऱ्या ह्या सगळ्या व्हरायटी विद्यापीठात अवेलेबल आहेत। ज्या शेतकऱ्यांना ह्या ग्राम्य बीजोत्पादनामध्ये या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभाग घ्यायचा आहे त्यांनी बियाणे विभाग डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये संपर्क साधला तर आपल्या गावामध्ये, आपल्या खेड्यामध्ये बियाणे विभाग पोहोचून आपला ग्राम्य बीजोत्पादन संकल्पना समजून सांगण्यात येईल आणि बियाणे निर्मिती कशा पद्धतीने केली जाते की जेणेकरून FPO निर्माण व्हावेत, गटशेती निर्माण व्हावी आणि बियाणे निर्मिती आपल्या क्षेत्रावर केल्यानंतर आपल्या भागातील शेतकऱ्यांना कसा त्याचा फायदा होईल हे संकल्पना विद्यापीठाची आहे। विद्यापीठामार्फत बीज प्रक्रिया केल्यानंतर विद्यापीठामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फोंडाघाट संशोधन केंद्रामध्ये, शिरगाव केंद्रामध्ये, दापोलीमध्ये, वाकोलीमध्ये, रेपोली तसंच कर्जत आणि पालघर या केंद्रावर बियाणे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असते। आपल्याला ग्राम्य बीजोत्पादन या संकल्पनेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर कृपया खाली दिलेल्या नंबरवर आणि बियाणे विभाग डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी दापोली यांना संपर्क साधून आपण ग्राम्य बीजोत्पादनामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा, म्हणजे आपली स्वतःची आणि इतर शेतकऱ्यांना पुढच्या वर्षी आपण ज्या शेतकऱ्यांना बियाणं देणार आहोत त्यांना शुद्ध बियाणे पुरवठा करता येईल आणि आपली जास्तीत जास्त उत्पादकता कशी वाढेल, आपल्या कोकण रिजनची उत्पादकता कशी वाढेल आणि आपण समृद्ध कसं होऊ हे या व्हिडिओ मार्फत आपल्याला सांगू इच्छितो। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक आणि शेअर करावा आणि सबस्क्राईब करावं। धन्यवाद।